क्षणभरासाठी आणि अक्षरशः सगळं आठवलं मला. खरोखर एक प्रामाणिकपणे सांगतो, एकतर जेव्हा तुम्ही प्रवास करताय त्यावेळेला तुमच्या डोक्यावरती हेल्मेट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बाईकवर असाल आणि मला आठवलं की बऱ्याच वेळेला आहे ना, या रस्त्यावरून आम्ही विथ फॅमिली पण जात असतो. कशाला लागते? कशाला काय सांगू? आज घरी काय केलं माहिती आहे तुला? जेवण मध्ये काय केलंय? मस्त मस्त अशी तिखट कटाची आमटी, पण तिखट नाही जास्त. डॉक्टरांकडे जाऊन आलीस ना आज? हो. काय सांगितलं त्याने? काय नाही, बाकी नॉर्मल मेडिसिन्स वगैरे. आणि हेच मेन त्याने सजेस्ट केलं की पनीर खाऊ नका बाहेरचं. पाऊस तर पडतोय पण इतका पण नाही, आधेमध्ये येऊन जाऊन पडतोय. त्याच्यामुळे कामावरून येताना आणि कामावरून जाताना दोन्ही वेळेला थोडासा रिलीफ आहे. रेनकोट घालायची गरज नाही, बघू शकता. आणि या सगळ्या गाड्यांमधून आज आपण आपली गाडी शोधून घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि यायला आज थोडासा उशीर झाला. थोडासा उशीर म्हणजे ट्रॅफिक लागला त्याच्यामुळे उशीर झाला. आणि आमच्या मुंबईकरांची हीच एक अवस्था असते की आम्हाला जर का तोपर्यंत हेल्मेट काढून घेऊया. सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की बाईकवरून जात असाल तर हेल्मेट मस्ट घाला प्लीज. नमस्कार. खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. कारण आपण सगळेजण आहे ना बाईकवर प्रवास करतो आणि हेल्मेट घाला तर आपण सगळ्यांसाठी नेहमीच बोलतो आहे. पण आज सकाळी साधारणपणे 5:15ची वेळ होती आणि मी चाललेलो होतो कामावर. त्यावेळेला मी एक्झॅक्टली या स्पॉटला आलो. आता हा स्पॉट बघून घ्या. या बाजूला बघा, या बाजूला आता 90 डिग्रीमध्ये एक जशी आता इथून ही गाडी येते ना, सेम त्या पोझिशनमध्ये त्या बाजूनी गाडी आली समोरून. म्हणजे आता जी गाडी आली तिकडून एकदम स्पीडमध्ये गाडी आली. इतक्या स्पीडमध्ये गाडी आली ना की, आणि मी या पोझिशनला इथे होतो साधारणपणे. इकडून मी असं आलो, इथपर्यंत आलो आणि ती गाडी आता रिक्षा जी गेली ना त्या बाजूनी गाडी माझ्या साईडला आली. पिवळी नंबर प्लेट होती, साधारणपणे स्विफ्टची गाडी होती. आणि माझा स्पीड नव्हता कारण रस्ता बऱ्यापैकी खराब आहे आणि पाऊस असतो आणि बघा बिल्डिंगची कन्स्ट्रक्शनची सगळी कामं चालू आहे तिकडे. त्याच्यामुळे मी येत होतो, जागच्या जागी गाडी थांबवली. पण तिकडून जो माणूस आला आहे इतक्या वेगाने आला ना की म्हणजे मला असं वाटलं की क्षणभर काय पण होऊ शकलं असतं असं मला वाटलं क्षणभरासाठी. आणि अक्षरशः सगळं आठवलं मला. खरोखर एक प्रामाणिकपणे सांगतो, एकतर जेव्हा तुम्ही प्रवास करताय त्यावेळेला तुमच्या डोक्यावरती हेल्मेट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बाईकवर असाल आणि मला आठवलं की बऱ्याच वेळेला आहे ना या रस्त्यावरून आम्ही विथ फॅमिली पण जात असतो. कारण या बाजूला इकडे पनवेल स्टेशन आहे, इकडे एक 2 मिनटाच्या अंतरावरती. आणि इकडे मग मार्केटला वगैरे जुन्या पनवेलला जाण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला या रस्त्याने येत जात असतो विथ फॅमिली. आणि खरं सांगायचं म्हणजे असा सगळा इन्सिडेंट्स झाला सकाळी. आणि मग काय नाही, देवाचे आभार मानले. आणि रस्ता पण खराब आहे आता, त्याच्यामुळे स्पीड तर तुम्ही मारू शकत नाही. तर बघा तुम्ही बाईक सगळ्या जातात, गाड्या जातात, स्लो स्पीडमध्ये जातात. पण जर का एखादा व्यक्ती जर का स्पीडमध्ये आला असता सकाळी तर मग काय झालं असतं किंवा काही होऊ शकलं असतं रस्त्यावरती. त्यामुळे हेल्मेट असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर का आपण कार ड्रायव्हिंग करतो आहे तर असे जे ब्लाइंड स्पॉट असतात हे ब्लाइंड स्पॉट आयडेंटिफाय करून जर का आपल्या जो नेहमीचा रूट आहे त्या नेहमीच्या रूटवरून चालत जाताना खूप काळजी घ्या. हाच मेसेज मला द्यायचा आहे. धन्यवाद. भेटूया आता आपण घरी. हाव रे बाळा. आय एम फाईन. कसं झालं तुझं स्कूल आजचं? मस्त झालं. चांगलं झालं. हां. आल्या तुम्हाला काय सांगितलं? चल एक राऊंड मारून येऊ. हां, चल एक राऊंड मारून येऊया. हो ना. पण बरं झालं. तुला काय माहिती आहे का, तू जाणार नव्हतास आणि हे नाही खूपच दिवस गाडी बाहेर काढली नाही मी, त्याच्यामुळे आहे ना. त्यामुळे बरं झालं आपण एक छोटासा राऊंड पण मारून आलो आणि जरा गाडीला पण एक्झरसाईज झाली ना. हां. व्यायाम झाला गाडीचा असा एकदम मस्त. हां
बायसेप ट्रायसेप वाला. हा? तर आता तुला माहिती आज घरी काय केलं माहिती आहे तुला हा जेवण मध्ये हा काय केलंय? मस्त मस्त अशी तिखट कटाची आमटी पण तिखट नाही जास्त हा ना आणि भात माहिती नाही अजून काय. ठीक आहे कटाची आमटी आहे का आज? मी बाहेरून अंदाज लावला बघ मी किती हुशारी. बघूया चल. कटाची आमटी तुला आवडते? मला पण खूप आवडते माहितीये का. त्याच्यामध्ये कुठली डाळ यूज करतात ते माहितीये का? त्याच्यामध्ये मूग डाळ, हट मसूर डाळ, जाड जाड असते डाळ. मसूर, नाही तूर डाळ. ते नाही. जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आपल्याला खायला मिळतंय ना आपण आपलं खायचं चना डाळ चना डाळ. आई चना डाळ. शपथ जबरदस्त. चलो फिर जाते हैं. खोल दे उसको. ऐश्वर्या तुला लगते लगते कशाला लागते कशाला हा? काय सांगू तिला सांग की श्रेया झाले बर नाही बरं इथं थांब. आणि आणि 2 तास हे दाराटायचं ऍक्टिंग कर मग मी येईल. काय ग ईश्वरी काय आली कशी नाही? शक्यच नाही माझ्या बाळाला नाही. हा खरंच नाही तू आली. कसा आला मग वर तिला घेतल्याशिवाय? फोन कर बघू दे. असं शक्यच नाही तर. हा मग खरंच नाही आली. मी दार लावून घेतोय. हे बघ मी दार लावून घेतलं. तुम्ही वरच का आला मग तिला घेतल्याशिवाय? अगं माहिती नाही व्हॅनला फोन करते नाही आली अजून. शक्यच नाही तर मी शोधते तिला. कोण लपली काय? असेल बाडसाली. नाही लपली. कोणी कोणाला घाबरवली मीच ईश्वरला घाबरवली. मजा आली छान छान मला खूप छान वाटलं. अशी का झालीस? मी बाबांच्या तिथे ह्याच्यामध्ये चाप पडला होता तो घेऊन आले. आपलाच आहे. हो वारिणीसारखी वाटतेस. दारला तुझा प्रँक फुकट गेला माहितीये ना. मी तुला सांगत होतो काय प्रँक करायची गरज नाही. नाही मला फुकट जाणार आहे. मग जाऊ दे मला काय मज्जा आली पण ईश्वरीला काही भूकच नसेल. आहे की ईश्वरीला खायला. हा बाळ कोण आहे? ते बाळा नाहीये. मी एकटा नाही घेणार तुला ईश्वरी. सांगितलं. तू त्याच्या अगोदर आपण दिवा लावलाय देवाला का नाही लावला? तुझं लावायचं हे करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल नमस्कार. दिवा लावला देवांपाशी उजेड पाक्षम गजवक्तं चतुर्दकं लंबोदरं पंचमं च शताष्टकं नवमं बालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपती द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि. खूप मोठा हो सुखी राहा आनंदात राहा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुरुपौर्णिमा मम्मा. थँक्यू. मस्त झाले मम्मा. आपल्याकडे जेवणाचा रूल काय आहे? टीव्ही बंद करून जेवायचं आणि व्यवस्थित चावून चावून शांतपणे जेवायचं. गप्पा गोष्टी करत जेवायचं. टी व्ही बघायचा नाही. आणि हा तुझ्यासाठीच नाही सगळ्यांसाठीच आहे ना ऑल ओव्हर. पण तू फॉलो नाही करत तो. कधी 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 नाही करत कधी कधी करतो. याच्या पुढे नेहमी करूया. थँक्यू. त्याबद्दल असंच गंमत जम्मत. मस्त साफ केलेस एकदम. मग अर्धा पाऊण तास भांडी घासायला हा, त्याच्यानंतर मग साफसफाईला पुढची. 10 मिनिटं ओटा पुसायला. हा? तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस ना आज? हो. काय सांगितलं त्याने? काय नाही बाकी नॉर्मल मेडिसिन्स वगैरे आणि हेच
मेन त्याने सजेस्ट केलं की पनीर खाऊ नका बाहेरचं. का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे एकंदरीत बरोबर आहे. बाहेर पनीर 400-450 रुपये किलोमध्ये मिळतं. हम्म. पण 1 किलो पनीर बनवायला कमीत कमी 6 ते 7 लिटर 6 लिटर तरी दूध लागणार. बरोबर. मग 6 लिटर दूध म्हणजे किती रुपयाचं दूध? 37 रुपये. अर्धा लिटर दूध आहे म्हशीचं. 40 पकड, 40 रुपये अर्धा म्हणजे 80 रुपये लिटर. हा 80 रुपये लिटर म्हणजे 500 रुपये हा लिटर नुसतं दूध आहे. नुसतं दूध. मग त्याची पुढची प्रोसेस वगैरे ती वेगळी. आणि हे 400 रुपयाला विकतात किलो. मग ते कसं काय म्हणाले एकदम डुप्लिकेट आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात बाहेरचं पनीर घेऊन खाऊ नका. खायचंच असेल तर घरात बनवून ते खा. किंवा आता जसं आता मी तुला प्रश्न विचारला की आपण चितळे वगैरे आणतो ब्रँडेड. त्यांना बाहेरचं आणता का विचारलं मी. बाहेरचं हो ना, चितळे झालं तरी बाहेरच आहे ना, घरातलं नव्हे ना. मग पण मला असं वाटतं की चितळे वगैरे खायला हरकत नाही, कारण ते शेवटी काही तर स्टँडर्ड असतं, ब्रँडेड असतं. नाही ते कशावरून म्हणाले, दूध नाही खात ना, म्हणजे दूध पीत वगैरे नाही ना, तर निदान दुधाचे पदार्थ पोटात गेले पाहिजे. बरोबर. त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं की बाहेरचं पनीर नका खाऊ. बरोबर. ओके. म्हणजे हा सगळ्यांसाठी मला वाटतं ॲडवाईस असेल की मार्केटमध्ये जे पनीर मिळतंय आपल्याला ते पनीर नाही आहे, ते दुसरं काहीतरी आहे. म्हणजे पांढरा दिसणारा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये काय असेल, फेविकॉल असेल, काय असेल काहीच माहिती नाही. पण जे सुट्टं पनीर मिळतं ते कमीत कमी खाऊ नका असं त्यांचं म्हणणं असावं. परत जर कधी मी पण गेलो तर मी कन्फर्म करेन त्यांच्याकडून. पण शक्यतो असंच, त्याचा अर्थ असाच होतो, जे सुट्टं पनीर मिळतं ते खाऊ नका, आहे ना. बरोबर आहे. हे काय असं, हे वास्तुशास्त्र वगैरे आहे का? नाही असं एकाच साईडला सगळी तोंड केली की जागा जास्त जाते, आणि एक अपोजिट केलं की याची जागा इकडे ऍडजस्ट होते. मला असं वाटलं काय वास्तुशास्त्र, किचन शास्त्र वगैरे असं काही आहे का? जागा कमी जागेत जास्ती गोष्टी. तरी इथे चहाचं भांडं वगैरे असतं, ते आज मी त्याच्यात ठेवलंय, त्यामुळे अशी किती माणसं, 2-3 माणसांची खरोखर मला कमाल वाटते. इतकी भांडी आहेत. आलो ही 2-3 माणसांची इतकी भांडी आहेत. ज्या घरामध्ये 8 किंवा 10 लोक असतील त्यांचं काय असेल राडा, पण त्यांच्या घरामध्ये माणसं कामाला पण असतात. ठीक आहे, हरकत नाही, विषय स्टॉप. काय बा. आणि आता ईश्वरीचा अभ्यास चालू आहे. काय अभ्यास? ऋग्वेद, यजुर्वेद, ऋग्वेद आहे बा. ऋग्वेद आपले 4 वेद आहेत माहिती आहे ना आपल्याकडे. ऋग्वेद, यजुर्वेद, सोमवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद दाखव. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आणि अथर्ववेद. सोमवेद नाही येतो. सामवेद. ओके. आणि हिंदीच का घेऊन बसलीस मागासपासून? टेस्ट आहे उद्या. हिंदीची टेस्ट आहे? हा काय? कुठून कुठे चॅप्टर आहे माहिती आहे? गुरु शिष्य स्थान समय. वा, काय आहे बाकीच्या पोरांना? गुरुभक्ती आणि अरुणी. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच आहे का सगळं हे? नाही, अरे आम्हाला आधी शिकवलंय आणि तू आज हे करतेस ना? नाही, झालाय आधी, तो आज टेस्ट आहे. ओके, म्हणजे तू आता ते म्हणजे रिवाइज करतेस सगळं. हिंदी सोपं जातं का? हा, सोपं आहे. थोडा सोपा जाता है क्या? आता बघ, मला किती डिमांड आहे माहिती आहे. कमाल आहे की काय. एकदा मुलगी हाक मारते, एकदा बायको. काय झालं? वा, काढा आहे. नीट पकड. सोडू का? कुठे गेलं? ते राहू दे, नुसतं लाव. काय नको ते डायरेक्ट लाव, डायरेक्ट, काय प्रॉब्लेम नाही. एकच नंबर. चांगले. देऊ का मला? चांगले. जबरदस्त. एकच नंबर औषध आहे, म्हणजे पिऊ शकतो असं औषध आहे, काय प्रॉब्लेम नाही. नारी लिहिले, नारी. आता बायकाने यायचं म्हटलं नारीच लिहिणार ना, का गोरी लिहिणार? घेतलं म्हणून ती सांगते. असं आहे का? आई प्रॉब्लेम हो जाएगा भाई. बोल. आता काय होईल मला? काय होत नाही. मधासारखंच लागलं ते. द्राक्षासव सारखं लागलं मला. मी द्राक्षासव प्यायला. काय म्हणते? आजचा ब्लॉग आवडला असेल सगळ्यांना? आवडेल ना, नक्की. कशासाठी? भांडण बघून ईश्वरीचं आणि माझं. सकाळचं भांडण नव्हतं आमचं, आज बघितलं. आज मार खाल्ला ईश्वरीने? हो मग. आई ग. सकाळ आणि का खाल्ला ते तिला विचार. सांगितलं मी. आता सगळ्यांना सांग ना.
नाही हा नाही इथे जी लिपस्टिक लावत होती ना ईश्वरी, ती लिपस्टिक तिने नाही तिच्या नाही नाही मग प्रोटीन आज तिचा स्कूलचा व्हाईट गुरुपौर्णिमेसाठी ड्रेस होता, व्हाईट कुर्ता आणि व्हाईट पायजमा. आणि सगळं जेवण वगैरे, तरी मी तिला पूर्ण जेवण वगैरे झाल्यावर तो ड्रेस घालायला दिला आणि नंतर प्रोटीन प्यायला दिलं, चॉकलेट प्रोटीन. ते तिने त्या व्हाईट ड्रेसवर सांडवलं. व्हेरी गुड, मस्त. मग तिने एक फटका पण खाल्ला आणि ओरडा तर खूपच खाल्ला. अजून काय, अजून म्हणजे तुला मी आज सांगितलं ना सकाळी जातानाचा इन्सिडेंट आल्यानंतर, तो एक इन्सिडेंट म्हणजे खूपच बऱ्यापैकी डेंजर होता. माझा स्पीड नव्हता, मी थांबलो जागेवरती, पण तो जो समोरून आला तो एकदमच खूप स्पीडने आला होता आणि मी थांबलो, निघून गेला. आणि जाता जाता जसं तो तर स्पीडने निघून गेला, पण मग मी काय केलं असेल सांग? लटपटला असेल जरा. नाही, मी उभाच राहिलो होतो तिथे, असं काही विशेष झालं नाही, पण तिथे उभा राहिलो आणि मागे बघितलं त्याच्याकडे आणि एक्स 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 फुली 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 अशा 2दा शिव्या दिल्या मी आणि निघून गेलो. बस एवढंच केलं आज. असं होतं. तर मी तर समोरच दिले असते मग त्याला. धन्यवाद, इतका वेळ आपण हा ब्लॉग बघितला त्याच्यासाठी. आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आणि प्रवास करताना नेहमीप्रमाणे सांगतो की खरंच जपून करा. टू व्हीलरवर जाताय तर हेल्मेट वापरा आणि स्पीड कमी ठेवा. हेल्मेटचा सुद्धा उपयोग होत नाही. जर का तुमचा स्पीड असेल तर हेल्मेटचा तुमच्या काही उपयोग होणार नाही. त्यामुळे स्पीडसुद्धा कमी ठेवा. त्याचबरोबर खड्डे असतात रस्त्याला, बऱ्याच वेळेला कळत नाही, तर त्यांनीसुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतात. त्याच्यामुळे 2च गोष्टी करू शकतो आपण, एक तर हेल्मेट घालू शकतो आणि स्पीड कमी ठेवू शकतो. याच गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत, दुसरं काही नाही. धन्यवाद. बाय बाय. आभार. धन्यवाद. बाय बाय.